नमस्कार, मी डॉक्टर जगन्नाथ पाटील. आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये महाराष्ट्रातल्या नगरपालिका आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त उमेदवार, निष्ठावंत कार्यकर्ते आणि ज्यांनी फॉर्म काढून घेतले ते या सगळ्यांच्या मुलाखती घेऊन या मुलाखतीच्याद्वारे आणि विविध वृत्तपत्रात आलेल्या बातम्या, विविध दूरदर्शनच्या वाहिन्यावर आलेल्या बातम्या, यातून एक वार्तापत्र आपण या नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात तयार केलेलं आहे. भारतीय जनता पार्टीला या नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीत अपेक्षित यश येणार नाही अशी जास्तीत जास्त सर्वेच्या माध्यमातून माहिती आलेली आहे. त्याची जी कारणं आहेत त्या कारणाचा उहापोह जर आपण केला, काही नगरपालिका आणि महानगरपालिकेचे उमेदवार बिनविरोध आले असण्याची दाट शक्यता आहे. परंतु जसं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एकदम भारतीय जनता पार्टीला थोडासा सेटबॅक मिळाला आणि इतर पक्षाच्या पाठिंब्यावर म्हणजे टेकू लावून सरकार करावं लागलं, तशीच परिस्थिती आता विविध महापालिका आणि विविध नगरपालिकेमध्ये येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. याचं पहिलं कारण आहे आपसातली धुळी. भारतीय जनता पार्टीमध्ये मागच्या 5 वर्षामध्ये एवढं प्रचंड इन्कमिंग झालं की काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार, त्याचबरोबर सगळे शिंदे शिवसेना आणि सगळेच एकमेकाच्या पक्षातले लोक भारतीय जनता पार्टीमध्ये इनकमिंग झालं. घराघरातली माणसं फुटली. एकेका घरातली अर्धी माणसं जर दुसऱ्या पक्षात असतील तर अर्धी भारतीय जनता पार्टीत आली आणि त्यातून एक प्रकारचं एक आपसामध्ये दुही प्रचंड प्रमाणात निर्माण झाली. आणि याचे परिणाम आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेसाहेबांचीच दोन्ही मुलं आपसामध्ये वाद घालताना पाहिली आणि तशीच परिस्थिती अकलूजच्या नगरपालिकेत आपण पाहिली. या सगळ्या संदर्भामध्ये आपसातल्या दुहीबरोबर नव्या जुन्याचे वाद हा एक भारतीय जनता पार्टीतला सगळ्यात मोठा विषय आला. नव्या जुन्याच्या वादामुळं नव्यालाच का तिकीट दिलं, जुन्यालाच का तिकीट दिलं, जुन्याची क्षमता निवडून येण्याची नाही का, नव्याला का दिलं, हा आयराम गायरामाचा विषय भारतीय जनता पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीची काँग्रेस झाली आहे अशी चर्चा जनसामान्यात व्हायला लागली. भारतीय जनता पार्टीमध्ये कधी नव्हे ते यावेळी अशी चर्चा झाली की कित्येक भारतीय जनता पार्टीच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी, म्हणजे कुठले निष्ठावान, ज्यांनी अगदी राम जन्मभूमीच्या मध्ये ज्यांनी कारसेवा केली, ज्यांनी आणीबाणीमध्ये अटक होते, 25-25 वर्षापासून ज्यांनी भारतीय जनता पार्टीचं काम केलं, त्या लोकांनी मीडियासमोर येऊन सांगितलं की भारतीय जनता पार्टीमध्ये पैसे देऊन तिकीटं दिली गेली, तिकीटं विकली गेली, असं पूर्वी काँग्रेसमध्ये असायचं. आणि याच वेळी सगळेजण सावधगिरीनं पावलं टाकताना दिसत आहेत. काँग्रेस वंचितनं आघाडी केली. हर्षवर्धन सपकाळांनी शांत चित्तानं काँग्रेसला एक मागं RPI बरोबर आघाडी होती, रामदास आठवले यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाची RPI आघाडी होती. आता काँग्रेसने वंचितबरोबर आघाडी केली आणि खरं म्हणजे वंचितचं चांगला एक मतदार वर्ग आहे, एक चांगला बेस आहे वंचितला. काही भागामध्ये असेल, पण वंचितची काही स्वतंत्र पाकिट आहेत. अकोलासारख्या जिल्ह्यात आहे, मुंबईसारख्या ठिकाणी आहे, मराठवाड्यामध्ये आहे आणि त्यामुळं काँग्रेसनं वंचितबरोबर आघाडी करून एक मोठी मतपेटी मिळवलेली आहे. दुसरीकडं काय झालं आहे की मुंबई महापालिकेमध्ये उद्धवजी आणि राज ठाकरे एकत्र आले. या दोन्ही ठाकरेंची जी युती झाली त्या युतीतून जुन्या सैनिकांना प्रचंड उत्साह आलेला आहे. नवीन सैनिक कार्यक्षमतेनं कामाला लागलेले आहेत आणि आत्तापर्यंत त्यांच्यामध्ये कुठेही वाद नाही, कुठं बंडखोरी झालेली ऐकिवात नाही. त्यामुळं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची निवडणूक युती झाल्याची प्रचंड चर्चा मुंबई महापालिकेत आणि महाराष्ट्रात झाली. तिसरीकडं काय चालू आहे की महायुती म्हणून जे भारतीय जनता पार्टीबरोबर एकनाथ शिंदे शिवसेना गट आणि अजित पवार गट हे मात्र आपसामध्ये कित्येक ठिकाणी एकमेकाच्या विरोधात उभारलेले आहेत. कुठं ठाण्यामध्ये युती करायची भाजप आणि शिवसेना शिंदे गट, तर पुण्यामध्ये करायची नाही. पुण्यामध्ये तर चक्क अजित पवार राष्ट्रवादी आणि शरद पवार राष्ट्रवादी एक आलेले आहेत. त्यामुळं एकीकडं महायुतीतले पक्ष दुसऱ्याबरोबर युती करत असताना भारतीय जनता पार्टीतल्या महायुतीतल्या आघाडीची मोठ बांधायचं काम यावेळेस नीट दिसत नाही आहे नीट होताना. आणि या सगळ्याचा परिणाम पुन्हा एकदा लोकसभेसारखं भारतीय जनता पार्टी मागच्या बाजूला येण्याची दाट शक्यता आत्ता या क्षणी तरी वाटायला लागलेली आहे. बंडखोरी भारतीय जनता पार्टीमध्ये सगळ्या पक्षापेक्षा जास्त झालेली दिसून येत आहे. म्हणजे अगदी लातूरपासून ते मुंबईपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये बंडखोरीचं प्रमाण वाढलेलं आहे.
महापालिकेमध्ये तशीच परिस्थिती आहे. लातूर आहे, संभाजीनगर आहे, या ठिकाणी अक्षरशः भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी नेत्यांच्या गाडीवर दगडफेक केलेली आहे. नांदेडची बदनामी झालेली आहे. नांदेड, लातूर, संभाजीनगर हे मराठवाड्यातले झाले, पण मुंबई, पुण्यामध्ये याच्यापेक्षा काही वेगळी परिस्थिती नाही. विदर्भामध्ये अशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना ही निवडणूक प्रचंड जड जाण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. हेच या आपलं मनचा या निवडणुकीच्या वार्तापत्रातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. भारतीय जनता पार्टीला अपेक्षित यश मिळण्याची खात्री नाही. मी डॉक्टर जगन्नाथ पाटील, आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपलं मन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.